जय श्रीकृष्ण मंडळी. आज आपण पुन्हा एक नवीन गोष्ट ऐकणार आहोत. आता आपल्या गोष्टीचं नाव आहे अर्जुनाचे रथावरून उतरणे. आता पहा, महाभारतामध्ये रणसंग्राम झाला, खूप मोठं युद्ध झालं, अनेक शत्रू मित्र या युद्धामध्ये मारले गेले. आता रथावर नेहमी अर्जुनाच्या समोर सारथ्य करणारे परमेश्वर भगवान श्रीकृष्ण रथ हाकण्याचं काम त्यांनी पूर्ण महाभारताच्या युद्धामध्ये केलं. आता जेव्हा हे युद्ध समाप्त झालं, 18 दिवसानंतर युद्धाची परिपूर्णता झाली आणि जेव्हा तो रथ घेऊन श्रीकृष्ण रणांगणाच्या बाहेर आले आणि तेव्हा ते अर्जुनाला म्हणाले की अर्जुना, रथावरून उतर. आता नेहमी भगवान उतरायचे, मग अर्जुन उतरायचा, पण आज आपल्याला रथावरून का उतरायचं सांगत आहे हे काही अर्जुनाला समजलं नाही. आणि म्हणून तो संचित मुद्रेने भगवंताकडे बघायला लागला की आज का मी पहिले उतरायचं, भगवंत आज आपण का नाही उतरले. म्हणे नाही, ते नंतर मी तुला सांगेल, पहिले तू रथावरून खाली उतर. मग अर्जुन रथावरून उतरला. थोडे अंतर चालून जात नाही तर भगवंत अर्जुनाच्या रथावरून उतरले आणि थोडे पुढे चालायला लागले. तेवढ्यात धप्प दिशी आवाज आला आणि अर्जुनाच्या ध्वजावर जे मारुतीराया बसले होते त्यांनीही आपल्या रथावरून उडी घेतली आणि तेही बाजूले झाले. तेवढ्यामध्ये अर्जुनाने मागे वळून पाहिलं तर एखादा प्रचंड स्फोट व्हावा तसा अर्जुनाच्या रथाचा स्फोट झाला आणि रथ काही क्षणात जळून खाक झाला. हे पाहिल्याबरोबर अर्जुनाला एकदम आश्चर्य वाटलं आणि तो भगवंताकडे पाहायला लागला की हे कसं काय झालं. एवढे 18 दिवस या रथावर बसून मी युद्ध करत होतो, अनेक महारथींना मी या रथावर बसून तोंड दिलं आणि आज हा रथ एका क्षणात भस्म कसा काय झाला. आणि म्हणून तो भगवंताकडे या आशेनं बघायला लागला की मला याचं उत्तर हे देतील. आणि म्हणून त्याने भगवंतांना विचारलं की माधवा, हे कसं काय झालं. या रथावर तुम्ही बसले होते, मारुतीराय होते आणि मी होतो, तोपर्यंत या रथाला काही झालं नाही, आणि आज हा रथ युद्ध समाप्त झाल्यानंतर कसा काय जळून खाक झाला. म्हणे अरे, मी तुला कशासाठी खाली प्रथम उतरायला सांगत होतो त्याचं कारण हे आहे. अरे म्हणे, तुझ्या रथावर तू एकटाच नव्हता म्हणे, तुझ्या रथावर तुझ्या प्रतिस्पर्धी शत्रूने तुझ्यावर अनेक बाणांचे प्रहार केले, अनेक दिव्य शक्ती तुझ्यावर सोडल्या, परंतु या रथावर मी विराजमान होतो. तसंच मारुतीराया हनुमंत तुझ्या ध्वजावर बसून तुझ्या रथाचं रक्षण करत होते, म्हणून त्या दिव्य शक्ती, त्या सगळ्या अस्त्रशस्त्र ते या रथाने पेलून धरले होते, शोषून धरले होते. पण जेव्हा आपण तिघही या रथावरून उतरलो आणि जेव्हा मारुतीरायाने उडी मारली तेव्हा त्या रथाला भस्म व्हायला काही क्षणही लागले नाही. तद्वतच आपण बघितलं की हनुमंत आणि माधव या दोघांमुळे अर्जुनाने एवढ्या युद्धामध्ये अतिशय चांगला पराक्रम गाजवला आणि यश संपादन केलं. परंतु फक्त अर्जुनाचंच त्यामध्ये कौतुक आहे का, तर फक्त अर्जुनामुळेच ते शक्य झालं आहे का, नाही, तर अर्जुनाला सोबत भगवंताची होती आणि मारुतीरायाची सोबत अर्जुनाला होती, आणि म्हणून तो एवढं मोठं युद्ध सहजासहजी पेलू शकला आणि अनेक दिव्यास्त्रांचा तो उपयोग करू शकला. त्याच्यावरही दिव्यास्त्रांचा प्रयोग झालेला होता, परंतु तो फक्त भगवंताच्या आश्रयामुळे बचावला. तद्वतच आपणही अनेक गोष्टींमध्ये यशस्वी होतो. त्या यशस्वी होण्यामध्ये फक्त आपलाच हात असतो का, नाही, तर आपल्यामागे सुद्धा अनेक अशा शक्ती आपल्याला सहाय्यभूत असतात, ज्या आपल्याला कळत न कळत आपल्याला नेहमी मदत करीत असतात. हनुमंत कधीही अर्जुनाला दिसले नाही, पण ते त्याच्या रथावर विराजमान होते आणि अनेक शस्त्रांचा सामना करत होते. तद्वतच अनेक संकटांचा सामना, आपल्याला मिळणारे आशीर्वाद आणि आपल्याला अनेक लोकांची जी सदिच्छा आपल्या मागे असते त्यामुळे आपण ते सहजासहजी करू शकत असतो. अनेक लोकांचे, आपल्या आईवडिलांचे, आपल्या आप्तस्वकीयांचे आपल्याला अनेक आशीर्वाद मिळत असतात
आणि त्यांच्या शुभेच्छांमुळे, आपल्या मित्रमैत्रिणींच्या शुभेच्छांमुळे आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत असतो. मग अर्जुनाला जसं यश मिळालं ते अनेक लोकांच्या आशीर्वादामुळे आणि प्रत्यक्ष भगवंत त्याच्यासोबत असल्या कारणाने मिळालं. तद्वतच आपल्याला जे यश मिळते त्यामध्ये अनेक लोकांचा वाटा असतो आणि म्हणूनच आपण ते यश संपादन करू शकतो. आणि म्हणून आपल्याला आपल्या यशामध्ये अनेक लोकांचा वाटा आहे हे लक्षात देऊन जर आपण कार्य करत राहिलो तर आपल्याला त्या यशाचा अभिमानही होणार नाही आणि आपलं कार्य उत्तम होईल. एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. राधे राधे.